वार्षिक स्नेहसंमेलन सर्वच शाळांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र मी आता आहे पुण्यातील अशा एक वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये, ज्या ठिकाणी अतिशय आगळा-वेगळा संदेश जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर ममता डे केअर सेंटर आणि मिकी माऊस नेस्ट स्कूलतर्फे यंदाच्या वर्षी एक आगळा-वेगळा वार्षिक स्नेहसंमेलन जे आहे ते करण्यात येते. खरं तर दरवर्षीच ममता डे केअरकडून वेगळी काहीतरी संकल्पना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन केलं जातं. मात्र यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने हे वार्षिक स्नेहसंमेलन असणार आहे, खरं तर अगदी चिमुकली मुलं देखील या ठिकाणी एन्जॉय करताना पाहायला मिळतात. त्यांचे पालक देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात. नेमका कसा यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम आहे आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. ममता डे केअर सेंटर आणि मिकी माऊस नेस्ट स्कूल तर्फे वार्षिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलेले, कशा पद्धतीने आयोजन? खरं तर आपलं हे दरवर्षी स्नेहसंमेलन साजरं होतं, पण कोविडमुळे मध्ये एक 3-4 वर्ष जरा ब्रेक झाला. स्नेहसंमेलन म्हणजे काय आहे, तर एक मुलं वर्षभरात काय करतात, सगळ्यात महत्त्वाचं आपलं डे केअर सेंटर आहे. आणि डे केअर सेंटर साधारण आपलं गेली 14 वर्ष चालू आहे. आणि सगळ्या आपल्या डे केअरची टॅगलाईनच ही आहे की आईच्या ममतेनं काळजी घेणारं असं आपलं डे केअर सेंटर आहे. त्यामुळे कारण हे मुलांचं दुसरं घर आहे, त्यामुळे आजकाल आणि इतके वर्किंग पॅरेंट आहेत की 10-10, 12-12, 14-14 तास बाहेर असतात. मग त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना वेळ देणं आणि त्यांना त्या प्रेमाने सांभाळणं, यासाठी खरं तर, आणि त्याचं नाव पण म्हणून ममता असं दिलेलं आहे आपण, आणि त्या पद्धतीने इथे सगळं केलं जातं. मग वार्षिक स्नेहसंमेलन म्हणल्यावर काय, वर्षभर आम्ही वेगवेगळे सण सगळे साजरे करतो. आपली रूढी परंपरा रुजण्यासाठी ते सगळं म्हणजे अगदी मोठे मोठे दिवाळी दहीहंडी तर होते, पण ज्योतीचं पूजन जे आपण श्रावणात करतो की लहान मुलांसाठी ते असतं, ज्योती माता काय करते, तर ते देखील या ठिकाणी साजरं करतो. कारण मुलांना ते माहिती व्हायला पाहिजे, आणि खरं सांगायचं तर पालकांना वेळ नाही आहे या गोष्टीसाठी. मग त्या पद्धतीने आम्ही ते इथे साजरं करतो. यंदाच्या वर्षी हां, आता काय होतं, डे केअरमध्ये करताना असं होतं की आमच्या थोडं लक्षात आलं की तेवढ्याच साच्यात राहून चालत नाही. कारण हल्लीची जी पिढी आहे, मुलं जी आहेत की खूप हायपर ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे तेवढं इतकं ग्रास्पिंग आहे त्या मुलांचं की जेवढं देऊ त्यांना तेवढं हवं असतं सगळं. मग काय करता येईल या माध्यमातून, मग आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. मग त्यामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम असतात, म्हणजे सण समारंभ होतात, या व्यतिरिक्त सामाजिक उपक्रम की जसं आपण आता बघितलं की 2 वर्षापूर्वी जे अयोध्येचं राम मंदिर झालं आपलं, सगळं म्हणजे आपल्या नुसतं महाराष्ट्र, भारत नाही तर जगभरात त्याचं खूप मोठं कौतुक आणि खूप अभिमानास्पद गोष्ट होती ती. मग त्यावेळी आम्ही हे मुलांना कळावं यासाठी आम्ही त्याचं पुणे प्रभात फेरी काढली होती. अगदी ढोल ताशाच्या गजरात मुलांना घेऊन ती संस्कृती पुढे नेण्यासाठी ती सगळी प्रभात फेरी काढली. असा तो रामजन्माचा उत्सव साजरा केला. त्याच्याबरोबर म्हणजे हे तर झालं देवाचं किंवा आध्यात्मिक आहेच आहे, कारण ती थोडी स्थिरता देते. याबरोबर थोडं सामाजिकतेकडे वळतो आपण नेहमी. कारण आम्ही गेल्या वर्षी जेव्हा कार्यक्रम झाला त्या वर्षी आम्ही लहान मुलांचं एक प्लास्टिक पासून आपण कसं बाजूला राहिलं पाहिजे, प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, त्यांनी किती म्हणजे आपल्याला त्रास होतो, काय होतं, ह्या सगळ्यासाठी आपल्याच मुलांनी एक प्लास्टिक विषयी एक स्किट बसवलं होतं, ते मुलांनी सादरीकरण केलं. आता यावर्षी नव्याने थोडं अजून एक आपण संकल्पना घेतली आहे की बाबा आता आपण ज्याला म्हणतो की गीता परिवाराच्या तर्फे की एक थोड्या त्या आपण ताई संलग्न केलेल्या आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ताई आपण डे केअरशी संलग्न केलेल्या आहेत. आणि मग यावर्षी आपण की लहान मूल म्हणजे एक बीज आहे, मग त्या बीजाला आपण काय काय दिलं पाहिजे म्हणजे त्याची वाढ होते आणि ते कोमेजून न जाता त्याच्यासाठी खतपाणी, म्हणजे कुठल्या प्रकारचं खतपाणी घातलं पाहिजे, या वर्षीचं हे स्किट आपण या माध्यमातून दाखवतोय. आणि ते खूप छान मुलं सादरीकरण करतायत. म्हणजे खरंच मुलांचं खूप कौतुक वाटतं मला आणि छान वाटतं. हां, आता काय झालं माहिती आहे का, डे केअर चालवलं, जवळजवळ डे केअर आपण 2010ला आपलं डे केअरची सुरुवात केली आपण. आणि मग ते करता करता काय झालं की मुलं दिवस 8-8, 10-10 तास आमच्याकडे राहत असताना मला असं जाणवायला लागलं की मग पालकांकडूनच मला मागणी आली की बाबा तुम्ही डे केअरमध्येच ताई इतकं सुंदर शिकवता, मग आपण शाळा का नाही पुढची चालू करत आहे. कारण आमची मुलं 2-2, आता बघितलं आपण बाहेर न नुसता, म्हणजे खरंच म्हणू नये असं, पण शिक्षणाचा बाजार झालेला आहे. तर ते मनाला पटत नाही, खूप त्रास होतो या गोष्टी. कारण आम्ही स्वतः बालदेवोभव हे व्रत स्वीकारलेलं असताना हे शिक्षणाचं बाजारीकरण बघवत नाही. मग त्या पद्धतीने पालकांचीच खूप मागणी होती की तुम्ही का नाही सुरू करत आहे. मग आमची 2-2.5 वर्षाची मुलं लांब कुठेतरी घालायची, ती व्हॅनमध्ये, रिक्षामध्ये कोंबून बसवणं, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक, उगीचच 1-1 लाख रुपये फी भरा. मला असं म्हणायचं आहे की ते 2.5 वर्षाचं मूल असेल, त्याला 20,000 फी भरली, 40,000 फी भरली किंवा 1 लाख रुपये फी भरली, वॉट एव्हर, पण
पण ती त्याची बुद्धिमत्ता केवढी आहे तेवढंच ते शिकणार आहे. म्हणजे आपण उगीच आपलं लादण्यात की कोणाचा तरी मुलगा जातो, एक मुलगी जाते म्हणून मी तिथे घालावं. पण काय झालं, ते काळाच्या ओघात काही पालक काही तिकडे व्हायला गेले आणि ते झालं थोडंसं. पण मला तो मुलांवर अन्याय मलाही पटत नव्हता. आणि जे माझ्याकडे जेवढे पालक आहेत हे माझं एक कुटुंब आहे, ते जे जॉईन झाले तर मग त्यांच्याही असं डोक्यात आलं की नाही ताई, तुम्ही शाळा सुरू करा, निदान 6 वर्षापर्यंत तरी मुलं आमची तुमच्याकडे राहतील, संस्कारित होतील आणि मग आम्ही पहिलीपासून दुसरीकडे घालू. त्यामुळे यावर्षी आपण मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम असं मोठा गट आणि सिनियर KG पर्यंत आपण शाळा सुरू केलेली आहे. आपण जे म्हटलं ना मगाशी तुम्हाला की गीता परिवारतर्फे, पण त्याला नावच आम्ही असं दिलंय की कुठले इतके मुलांना हल्ली क्लासेस झालेले आहेत ना, या क्लासला जा, त्या क्लासला जा, त्या क्लास, म्हणजे मुलांची पण धावपळ आणि पालकांची पण धावपळ होते यामध्ये खूपच. आणि उगीच काहीतरी मोठ्या जाहिराती करणं आणि कारण त्याच्यामध्ये वाहून जाणं. पण आपण एक गीता परिवारच्या त्याच्याशी संलग्न झाल्यानंतर संस्कार वाटिका म्हणून आपण एक नाव पण त्याला असं दिलंय की संस्कार वाटिका म्हणून आपण एक उपक्रम सुरू केलाय. आणि खरोखर मला खूप आत्ता सांगायला आनंद होतो की माझी 4 वर्षाची मुलं सुद्धा आत्ता त्यामध्ये गीतेचा श्लोक म्हणायला लागलेली आहेत. तर ही खूप मला छान गोष्ट वाटते. म्हणजे मला असं वाटतं की आपण जे देतोय ते मनापासून द्यायला पाहिजे आणि ते मुलांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचलं पाहिजे, नुसता देखावा करून उपयोग नाही. तर हे एक आपण उपक्रम सुरू केलाय. त्या माध्यमातून अजून पुढे गेल्यानंतर अजून एक लक्षात गोष्ट आली की 6 ते 14 वयोगटाची मुलं हा जो एक मधला ग्रुप आहे की मग आता पालकांना वेळ नाही, किंवा आपण जे म्हणतो वाढदिवस असेल तर केक कापायचा, हॉटेलमध्ये जेवायला जायचं, किंवा फिरायला गेलं तरी कुठेतरी बीचवर जायचं, समुद्रात नाचायचं, एवढंच झालंय. म्हणजे मुलांची कन्सेप्ट वाढदिवस म्हणजे केक कापून हॉटेलला जेवण एवढीच झाली आहे. तर तसं न करता आपला इतिहास, आपली संस्कृती हे सगळं जपण्यासाठी आम्ही किड्स क्लबची स्थापना केली. त्यामध्ये आम्ही 6 ते 14 वर्ष वयोगटातली मुलं घेतलेली आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही पर्वतीपासून सुरुवात केली. ही सुरुवात पुण्यातच आपल्या पर्वती आहे, पण मला पालकांनी सांगितलं की आम्ही 20 वर्ष पुण्यात राहतोय पण आम्हाला पर्वती माहिती नाही. तर अशी सुरुवात केली. मग त्यामध्ये वेगवेगळे गड, किल्ले, ऐतिहासिक स्थळं किंवा शेत. आता परवा आमची हुरडा पार्टीची सहल झाली. हुरडा काय मुलांना माहीत नाही, पण हुरडा आणि त्या माध्यमातून शेतात फेरफटका झाला. भाज्या कशा पिकतात, छोट्या भाज्या कशा, वेलीवरच्या. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल ज्ञान खूप महत्त्वाचं आहे आणि ते देण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यामुळे मला खूप असा आनंद होतो की आपण जे करतोय ते चांगलं आहे. माझ्याबरोबर माझा स्टाफही सगळा छान आहे आणि सगळं मनापासून हे सुरू असतं. भविष्यातही असंच करण्याची सद्गती देवो. नमस्कार, मी कांचन अतनूरकर. मी आर्किटेक्ट आहे. माझी मुलं, मीही या संस्थेची पालक म्हणूनच जॉईन झालेली आहे ॲक्च्युली. तर सुरुवात अशी करायची आहे तर मला या सगळ्या सुंदर चिमुकल्यांमध्ये सहभागी होता आलं. हा माझा पहिला तर थँक्स स्मिताताईंना आहे, ज्या फाउंडर आहेत या संस्थेच्या. आणि दुसरं म्हणजे माझी मुलं 2012-13 पासून या सगळ्या असोसिएशनमध्ये आहेत. तर डे केअर म्हणजे हे नुसतं आपण म्हणतो तर एक दुसरं घरच आहे, जिथे संस्कार, जिथे शेअरिंग, केअरिंग या सगळ्या गोष्टी घडवल्या जातात. मुलगी म्हटलं की आपले आईवडील आपल्याला कौतुकाने शिकवतात, पण लग्न झाल्यावर एक थोडीशी बाजू आगळी वेगळी होऊन जाते की घरच्या सासरच्या लोकांना पण असं वाटतं की थोडंसं जबाबदारीने काम घ्यावं. मग करिअर, माहेर आणि सासर हे दोन्ही कसं सोबत चालवता येईल. तर माझ्याहीकडे असंच काहीतरी झालं म्हणून डे केअरच्या शोधात मी होते आणि तेव्हा मला कोणीतरी स्मिताताईंचा रेफरन्स दिला, ममता डे केअर. आणि त्या 2013 पासून मी आजपर्यंत 13-14 पासून इनफॅक्ट मी आजपर्यंत असोसिएटेड आहे या ग्रुपशी. तर माझ्या मुलाला मी 6 महिन्यापासून, मोठ्या मुलाला मी 6 महिन्यापासून डे केअरमध्ये सोडत होते आणि दॅट वॉज द स्टार्ट की आजपर्यंत मी असोसिएटेड आहे. वेराज 12 वर्ष झालेली आहेत या सगळ्या असोसिएशनला. जे काय शेअरिंग, केअरिंग, जे काय आपण शिकतोय किंवा माझ्या मुलाकडून जे मला बघायला मिळालं आहे ते अवर्णनीय आहे. हे सकारात्मक विशेष असोसिएशनचं, तेही स्मिताताईंच्या काळजीमुळे जे काय झालेलं आहे ते मला सांगायचं आहे. इनफॅक्ट अजून एक गोष्ट म्हणजे इथे मुलं आपल्या इथे घरी वरण भात खात नाहीत, पण इथे कौतुकाने माझा मुलगा येतो आणि मला म्हणतो डे केअरचाच वरण भात मी खाणार. म्हणजे हा खाऊ प्रकार जो आहे दिलेला, तो पण असोसिएशन इतकं आहे की तो आजपर्यंत मला डे केअरच्या वरण भाताचीच आठवण सांगतो.
दुसरी गोष्ट की आज मला दुसऱ्या बाजूला जर मी बघायला गेले तर करिअर हा एक मुलीच्या आयुष्यात असतोच, पण दुसऱ्या बाजूला जिथे आपण म्हणतो की आई वडील सासू सासरे हे सगळेजण जे आपल्या सोबत असतात, तर त्यांच्या दवाखान्यामध्ये जे आपण म्हणतो की थोडीशी मदत लागते आपल्याला, तर मी म्हणेल फॅमिली सोडून मी फॅमिलीकडे कधी अपेक्षा केली नाही, पण मग डे केअर हा एकमेव माझ्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट होता, जिथे मी एका फोनवर फक्त स्मिताताईंना सांगायची की स्मिताताई आज मी मुलांना पाठवत आहे, पुढे मला माहिती नाही किती वेळ लागेल यायला, पण आज तुम्ही ही सांभाळून घ्या ही वेळ. त्यांनी मला कधीही नाही म्हटलेलं नाही. सो ह्या सगळ्या ज्या असोसिएशनच्या गोष्टी आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत माझ्या आयुष्यातल्या आणि डे केअर सोबतच्या आठवणी, ह्या मी फक्त तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणून सांगते. दुसरी गोष्ट, आपण आज संस्कार किंवा पैसा, करिअर ह्या सगळ्या गोष्टी करतो, तर ते सगळे आपल्या लहान मुलांसाठीच करत असतो, पण जेव्हा संस्काराची वेळ येते तेव्हा मला फक्त परमपूज्य कलावती आई ज्या बेळगावच्या आहे, ज्यांनी हरिमंदिर स्थापन केलेलं आहे, त्यांचीच फक्त आठवण येते. आणि त्यांनी जे हरिमंदिर स्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आपण संस्काराचे शाळा न म्हणता ते अख्खं एक विद्यापीठ आहे. तर मला फक्त पालकांना एक विनंती आहे की त्यांनी बालोपासना हे जे उपक्रम आहे कलावती आईंनी चालू केलेलं, जे दर रविवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत होत असतं सनसिटी रोडला, सनसिटी रोड, DP रोड, भाजी मंडई रोडला आणि कॉर्पोरेशनचा हॉल आहे तिथे. तर मला पालकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, जिथे संस्कारचे बीजाचे आपण म्हणू की रोपण होत असते आणि तिथनं त्याची वाढ होत असते. जसं आपण म्हणतो की मातीच्या कुंड्याला आपण मातीच्या ओल्या मातीच्या गोळ्याला आपल्याला आकार द्यायचा आहे, तो लहानपणापासून जर आपण दिला गेला तर मग नंतर जी काय चढणगडण होते ती तिथपासून सुरुवात होते. तर मला एवढेच 2 गोष्टी सांगू इच्छिते की बालोपासना हा एक खूप सुंदर उपक्रम कलावती आईंनी लहान मुलांसाठी, आपल्या चिमुकल्यांसाठी घालून दिलेला आहे, त्याचा नक्की लाभ घ्यावा, जेथे संस्कार आपल्या मुलांमध्ये आपल्याला इझिली इन्कल्केट करता येतील. एवढंच. थँक्यू सो मच. सो पहिले तर थँक्यू, तुम्ही मला आज इथे बोलायची संधी दिली. आज तुमचं जसं वार्षिक संमेलन आहे, तर खूप शुभेच्छा तुम्हाला त्याच्यासाठी. आणि आज खूपच छान प्रोग्राम झाला इथे, फार छान नृत्य सादर केलं मुलांनी. आणि श्रीवा माझी मुलगी इथे 3 वर्षापासून येते, आता ती 3 वर्षाची झाली आहे. ती साधारण 1.5 वर्ष असल्यापासून ती येते इथे. जसं की आज सगळ्यांनी भावना व्यक्त केली की स्मिताताई कशा आहात, तर आम्हाला त्याबद्दल खूपच चांगले अनुभव आहेत. त्यांनी आम्हाला शिवाचं हे दुसरंच घर असल्यासारखं आहे. जसं काही तिला एकदा डे केअरमध्ये सोडलं की आम्ही म्हणजे खूप कम्फर्टेबल होतो, त्यामुळे आम्हाला फार छान वाटतं. आणि इथून पुढं तिचा प्रवास असाच चालू राहील. पुढच्या वर्षी ती शाळेत जाणार आहे, पण काही वेळ ती डे केअरमध्ये येईल इथून पुढे. आणि या वाटचालीसाठी मिकी माऊस आणि ममता डे केअरला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अपूर्वा देशपांडे. माझा मुलगा शिवांश ममता डे केअर आणि मिकी माऊस डे स्कूलमध्ये आहे. तो आत्ता 2.5 वर्षाचा आहे. पण ज्या पद्धतीने इथे हे ॲन्युअल फंक्शन झालं त्याच्याकडनं यू कॅन से स्टेज फिअर असतो बऱ्याच जणांचा, तर तो सगळा त्यांनी दूर केलेला आहे. त्याच्यावरती चांगले संस्कार घडवलेले आहेत. आणि अशाच पद्धतीचं म्हणजे एका पॅरेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याच्या मुलाला एक चांगलं पोषक वातावरण मिळावं, जे ममता डे केअर आणि मिकी माऊस डे स्कूलमध्ये खूप छान पद्धतीने केलं गेलं. सो धन्यवाद स्मिताताई, संचिताताई, सुजाताताई, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही निशंकपणे आमच्या कामाला जाऊ शकतो. थँक्यू सो मच. अतिशय छान, अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे. खरं तर कार्यक्रम चालू असतानाही मी माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खूप बोलायचं होतं पण वेळेअभावी, आणि खरंच तेव्हाही मी म्हणल्याप्रमाणे कदाचित मी थोडं जास्त बोलून गेलो असतो, भावनाप्रधान झालो असतो, पण त्यामुळं आवडतं घेतलं. पण इथं थोडंसं अजून 2 शब्द सांगतो की हे
खरं तर ममता डे केअर यांचं स्नेहसंमेलन असं न म्हणता कौटुंबिक एक कार्यक्रम होता. सगळे नातेवाईक आपण जमलेलो होतो. सगळ्या मुलांना खरंच मी मागाशी म्हणल्याप्रमाणे आत्या, मावशी, काका, मामा ही सगळी नाती आणि खूप सारी भावंडं मिळालेली आहेत. या सगळ्यांचं मिळून हा कौटुंबिक एक असा अतिशय छान कार्यक्रम होता. मी असं म्हणेन की अतिशय उत्तम आयोजन आणि त्याचं केलेलं अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि ते जे काही पार पाडणं आहे, या सगळ्यांनी मिळून हे शिवधनुष्य पेललं आणि याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला झालेला आहे. व्यक्तिशः मी असं म्हणेन की मृण्मयी, जिचा मी पालक आहे, अभिमानाने सांगतो की ती अगदी हातावर होती तेव्हापासून या घरामध्ये आहे आणि आता ती अशा लेवलला थोडीशी समजूतदार, जाणकार झालेली आहे की तिला काही सांगावं लागत नाही. म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षी तिची जी काही मॅच्युरिटी आहे ती थक्क करणारी आहे आणि हे सगळं फक्त आणि फक्त केवळ आदरणीय स्मिताताई आणि त्यांच्या सगळ्या ज्या सहचारी तिच्या यशोदा मा झालेल्या आहेत, या सगळ्यांमुळंच हे शक्य झालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त नाही बोलू शकत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संचिता हिंगे. आज आपल्या ममता डे केअर आणि मिकी माऊस नेस्ट प्री स्कूल जे माणिकबाग सिंहगड रोड येथे आहे, ज्याच्या संचालिका सौ स्मिताताई इंदापूरकर या आहेत. मी यांच्याकडे गेली 4 वर्ष झाले काम करते आहे ॲज अ ॲडमिन म्हणून. पण माझा पर्सनल अनुभव मी असं सांगते की मी बाय प्रोफेशन ॲक्च्युली मार्केटिंग आणि सेल्समध्ये होते. पण मी मुलाच्या सेम प्रॉब्लेम म्हणजे जे आत्ताची गरज झालेली आहे काळाची, की आपण कामामध्ये इतके व्यस्त असतो की आपल्या मुलांकडे कोण लक्ष देईल, मग त्यांची कोण काळजी घेईल, या भावनेतूनच ॲक्च्युली मी स्मिताताईंबरोबर जॉईन झाले. आणि खरं तर आमच्यापैकी सगळ्याच जणी म्हणजे की मुलांची आवड आणि खूप जास्त त्यांच्याबद्दलचा लळा म्हणा किंवा त्यांची मुळात आवडच असावी लागते या क्षेत्रात येण्यासाठी. आणि ते मी गेली 4 वर्ष करते. जरी ॲडमिन असले तरी मला मुलांची खूप आवड आहे, प्रचंड आवड आहे. त्यामुळे मी हे काम म्हणून न बघता एक आवड म्हणून करते आणि मला ह्याचा खूप अभिमान आहे आणि खूप छान वाटतंय मला. आणि मी खरंच स्मिताताई आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. तर एकूणच आपण पाहिलं, अतिशय आनंदात, उत्साहात हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालेला आहे. चिमुकल्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने स्किट सादर केलेला आहे. त्याचसोबत अतिशय चांगला संदेश जो आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लहान मुलांनी अतिशय आनंदात हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. त्याचसोबत त्यांच्या पालकांनी देखील यावेळेस ममता डे केअर बद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या देखील व्यक्त केलेल्या आहेत. त्यासोबत या कार्यक्रमाला सुरुवात कशा पद्धतीने करण्यात आली, कशा पद्धतीने संकल्पना करण्यात आली, हे सर्व स्मिता इंदापूरकर यांनी देखील सांगितलेलं आहे. तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. स्नेहल डिजिटल पुणे न्यूज.